बारामती विमान दुर्घटना हा अपघात नाही तर घातपातच असल्याचा गंभीर आरोप पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय, तर ऐनवेळी अजित पवारांचं विमान बदलल्याचाही आरोप त्यांनी केलाय. अजित पवारांच्या विमान अपघाताची युरोपियन संस्थेकडून होणारी चौकशी एका बड्या नेत्यानं रोखली आहे. आमदार रोहित पवारांनी हा गंभीर आरोप केलाय. रोहित पवारांनी उल्लेख केलेले पूर्व विदर्भातील ते नेते कोण, ते भाजपचे की राष्ट्रवादीचे, राऊतांनी हा थेट सवाल केलाय. तर त्या नेत्याची चौकशी करण्याची मागणी देखील संजय राऊतांनी केली आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन होणं हे गरजेचं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर बारामती विमान अपघाताची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची सरकारनं चौकशी करावी. रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांनी ही मागणी केली आहे. तर अपघाताचं सत्य देशासमोर यावं असंही ते म्हटलंय. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सर्व प्रकारची चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. चौकशीनंतर सत्य समोर येणार असल्याचं म्हणत त्यांनी रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं. बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आलाय. विमानतळावरील धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे का याची चाचपणी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते. पंतप्रधानांसोबत 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. आम्ही एनडीए सोबत असल्यानं विलिनीकरणाबाबत आमच्या भूमिकेचा प्रश्न येत नसल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. तर अपघातानंतर विलिनीकरणाच्या चर्चेची घाई कुणी केली नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा राजकीय निर्णय असल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय. तर आमच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याचकडे असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. कार्यकारिणीची बैठक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी पाहूयात. चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर नियुक्त झालाय. मात्र काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये देखील 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. महापौर पदावरून सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. मी स्वतः माननीय कोठेकर साहेबांची दिवसातून 4दा चर्चा करायचो. बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री महोदयांची अनुमती घेतली जेव्हा उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल. 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा. मी 16 तारखेला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून उबाटाच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात होतो की नाही. तुम्ही तर गाव सोडून चालले गेले होते जबलपूरला. आम्ही आमचा घरचा कुटुंबातला कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सोडून मी हे महापौर व्हावा ही भूमिकेत होतं. ही काही जबाबदारी त्यांना एकट्यानं नव्हती दिली महापौर करण्याची. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासासोबत चंद्रपूरचा विकास होण्यासाठी चंद्रपूरमध्ये आपला महापौर आपल्या विचारांचा महापौर असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बैठकीत ठरलं. कुठे त्यांना जबाबदारी दिली? काहीतरी सांगायचं मला जबाबदारी मग जबाबदारी दिली होती, थांबले कोण नाही चंद्रपूरला? अग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काही अग्रीमेंट घेत का? अग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होतो. हे बघा, श्रेय घेण्याचा प्रयत्न माझ्याकडून कधीही झालेला नाही. हा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर त्यांच्याकडून झाला. जसं उमेदवार निवडून आले, किंग मेकरचे बोर्ड कुणी आणले, कोणी लावले, कोण तिथं झेंडा घेऊन नाचत होता, बाप तो बाप रहेगा हे गाणं कोण वाजवत होतं? या राज्याचा बाप एकच आहे. त्या पक्षाचा नेतृत्व करणारं सक्षम नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस आहे. ते तुम्ही लावले.
आणि श्रेय जर तुम्ही एक ठरवा ना, विचारा मला त्यांनी काय प्रयत्न केले आणि मी काय प्रयत्न केले. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. पोलिसांना अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा खडसेंवर आरोप करण्यात आलाय. मात्र खडसेंनी आरोपांचं खंडन केलं. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान झालेत. 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर झालाय. महापौर निवड प्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न असल्याचा टोला मुनगंटीवारांनी जोरगेवारांना लगावलाय. तर मी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हणत जोरगेवारांनी मुनगंटीवारांना उत्तर दिले. मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारलाय. समस्यामुक्त आणि शाळांना आदर्श बनवणार असल्याचा निर्धार यावेळी महापौरांनी व्यक्त केला. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्त घाबरल्याचं माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय. तर मोदींना इतकं घाबरण्याची गरज नसल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचले. परभणी महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. परभणी महानगरपालिकेमध्ये महापौर निवडला जाणार आहे. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी ही भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या होणाऱ्या जावयाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. रेवती आणि सारंग लखानी आणि सदानंद सुळे आणि होणारे जावई असे 3 फोटो सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वीर धवल जगदाळे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय. त्यामुळे सुनील तटकरे यांचा शिवसेनेला बाजूला ठेवून अध्यक्षपद भाजप राष्ट्रवादीतून ठेवण्याचं स्वप्न संपुष्टात येण्याची शक्यता आहे. माळशिरस तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या मुलानं मतदानाचं बटण दाबल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. कराडला निकालापूर्वी गुलाल उधळणाऱ्या अनिता वेताळ विजयी झाल्यात. विजयानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. नवी मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुशील रहेजाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन आणि संविधान भेट देण्यासाठी जाताना पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबई महानगरपालिकेची 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे. तब्बल 6 वर्षांनंतर ही सभा पार पडणार आहे. या सभेमध्ये विविध समित्यांची स्थापना तसंच गेल्या 6 वर्षांच्या प्रशासक कालावधीतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता NCMC अनिवार्य केलेलं आहे. या प्रकल्पासाठी महामंडळानं मेबिक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट्स बँकेशी करार केलेला आहे. यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. राज्यभर अजित पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य स्मरणार्थ खारघरमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचीही उपस्थिती असेल. बदलापुरात एका रिक्षा चालकानं ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणात रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स. केसरी एक अविस्मरणीय अनुभव. एसटी तिकीट सवलतीसाठी NCMC कार्ड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. राज्यातील सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम. पहिल्या टप्प्यात 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट. DGCAनं घेतला निर्णय. अजित पवारांचा विमान अपघात झालेल्या कंपनीला वगळलं. माथेरान ई-रिक्षा बंद. तुर्तास स्थगित. सेवा पूर्ववत सुरू.
सरसकट 94 परवानाधारक हात रिक्षा चालकांना परवाने मिळण्यासाठी पुकारला होता बंद. मे मध्ये धावणार मोनोरेल. चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी. मेट्रो 2 ब मार्गिकेतील चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेत.